नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक संदीप तडाखे, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण. विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा विषयीच्या अभ्यासक्रमाबद्दल व्हिडिओ पाहिला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. यामध्ये असणाऱ्या विविध घटकांविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर सामान्य अध्ययन 1 यामध्ये इतिहास व भूगोल या विषयांतर्गत अभ्यासक्रम दिलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, हा पेपर एकूण 150 गुणांचा असून यासाठी 2 तास कालावधी आहे. तर या परीक्षेसाठी जे दर्जा आहे तो पदवीपर्यंतचा आहे. जे पदवीधर असलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू शकतात. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ असून यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारलेले असतात व त्यामध्ये चार पर्यायापैकी एक योग्य पर्याय आपल्याला निवडावायचा असतो. या परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिपा दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली, प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारे असेल की एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणत्याही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल. विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे. त्यानंतर दुसरा, उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील उपविषयातील अद्ययावत व चालू घडामोडीचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्र हो, या मुख्य परीक्षेमधील इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये आपणाला इतिहासामधील विविध घटकांचा अभ्यास करावायचा असतो. त्यामध्ये पहिला, जर आपण इतिहास हा विषय घेतला तर त्यामध्ये 1.1 ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन, प्रमुख भारतीय सत्ता विरोधी युद्धे, तैनाती, फौज धोरण, खालसा करण्याचे धोरण, 1857 पर्यंतचे ब्रिटिश सत्तेची रचना इत्यादी बाबींचा विचार त्या ठिकाणी केले गेलेला आहे. यानंतर 1.2 मध्ये आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक शिक्षणाची ओळख, वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा आणि सामाजिक धार्मिक सुधारणा आणि त्यांचा समाजावरील परिणाम इत्यादी प्रश्नांविषयी अभ्यास केला जातो. त्यानंतर 1.3 प्रबोधन काळ, 1.3.1 सामाजिक सांस्कृतिक बदल, ख्रिश्चन मिशनरी बरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाची भूमिका, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय, 1828 ते 1857 पर्यंतचा हा कालखंड त्याच्यामध्ये विचारला जातो. सामाजिक धार्मिक सुधारणांच्या चळवळी, ब्रह्मसमाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन व थिओसॉफिकल सोसायटी इत्यादी सामाजिक सुधारणा संबंधीचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. त्यानंतर 1.3.2 शीख तसेच मुस्लिम धर्मियांतील सुधारणा चळवळी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टिस पार्टी इत्यादी विषयीचे प्रश्न विचारले जातात. 1.4 वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था, व्यापारिक टप्पा, संपत्तीचे वहन, दादाभाई नौरोजी यांचा संपत्ती वहन सिद्धांत, अनौद्योगिकरण, भारतीय हस्तोद्योगचा ह्रास, भारतीय कृषी व्यवस्थेचं वाणिज्यीकरण, आधुनिक उद्योगाचा उदय, भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन,
टिळक स्वराज्य निधी फंड व गोपाळकृष्ण गोखले यांचे योगदान इत्यादी विषयासंबंधित प्रश्न यावर विचारले जातात. यानंतर 1.5 भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी, राष्ट्रीय संघटनांची स्थापना, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीसाठी वृत्तपत्रे व शिक्षण यांची भूमिका, 1857चा उठाव, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, इंडियन नॅशनल काँग्रेस, मावळ गटांचा काळ, जहाल गटाची वाढ, बंगालची फाळणी, होम रूल चळवळ, महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, A.O. ह्यूम, बिपिनचंद्र पाल, लाला लाजपत राय, ॲनी बेझंट, अरविंदो घोष, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व इत्यादी जे चळवळीतील नेते आहेत या संबंधित प्रश्न विचारले जातात. यानंतर विद्यार्थी मित्रो 1.6 मध्ये ब्रिटिशकालीन ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव यामध्ये 1.6.1 शेतमजुरांचे उठाव, आदिवासींचे उठाव यामध्ये राघोजी भांगरे, उमाजी नाईक इत्यादी व आदिवासींच्या चळवळी समाविष्ट आहेत. त्यानंतर 1.6.2 मध्ये क्रांतिकारी चळवळी, त्यामध्ये महाराष्ट्रातील बंड यामध्ये वासुदेव फडके, अभिनव भारत, बंगाल व पंजाबमधील क्रांतिकारी चळवळी, अमेरिका, इंग्लंड येथील भारतीयांच्या क्रांतिकारी चळवळी, आझाद हिंद सेना इत्यादी विविध क्रांतिकारी चळवळीविषयी प्रश्न विचारले जातात. यानंतर 1.6.3 मध्ये साम्यवादी डावी चळवळ, साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, काँग्रेस, समाजवादी पार्टी, ट्रेड युनियन चळवळी इत्यादी चळवळींविषयीचे प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात. यानंतर विद्यार्थी मित्रो 1.7 मध्ये गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेतील समस्येबाबतचा दृष्टिकोन विचारला जातो. यामध्ये गांधीजीचे नेतृत्व आणि प्रतिकाराचे तत्व, गांधीजीच्या लोक चळवळी, असहकार चळवळी, सविनय कायदेभंग चळवळ, फैजापूर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1936, वैयक्तिक सत्याग्रह, चले जाव चळवळ, गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेचा समस्येबाबतचा दृष्टिकोन, जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरिता चळवळी यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन, गांधीजींचा दृष्टिकोन, इतर प्रयत्न, संयुक्त पक्ष, युनियनिस्ट पार्टी व कृषक प्रजा पार्टी, राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग आणि संस्थानातील जनतेची चळवळी इत्यादी चळवळींविषयीचे जे धोरण आहेत किंवा गांधीजी व बाबासाहेब आंबेडकरांचे दृष्टिकोन आहेत या संबंधीचे प्रश्न विचारले जातात. यानंतर 1.8 यामध्ये ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास, यामध्ये भारतीय परिषद कायदा 1861, भारतीय परिषद कायदा 1892, भारतीय परिषद कायदा 1909, मार्ले मिंटो सुधारणा, भारत सरकारचा कायदा 1919, मिंटफोर्ड सुधारणा, भारत सरकारचा कायदा 1935 इत्यादी संबंधित प्रश्न विचारले जातात. यानंतर 1.9 मध्ये सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी, यामध्ये मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ, सर सय्यद अहमद खान व अलीगढ चळवळ, मुस्लिम लीग व
अली बंधू इक्बाल जिन्ना इत्यादी संबंधीचे प्रश्न त्या ठिकाणी असतात. तसेच हिंदू महासभेचे राजकारण यावर देखील प्रश्न विचारले जातात. यानंतर 1.10 सत्तेच्या हस्तांतरणाकडे. ऑगस्ट घोषणा 1940, क्रिस्प योजना 1942, व्हेवेल योजना 1945, कॅबिनेट मिशन योजना 1946, माउंटबॅटन योजना 1947, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 इत्यादी संबंधीचे प्रश्न देखील या घटकामध्ये विचारले जातात. यानंतर 1.11 आहे स्वातंत्र्य भारत, स्वातंत्र्योत्तर भारत. यामध्ये देशाच्या फाळणीचे परिणाम, संस्थानाचे विलिनीकरण, राज्यांची भाषावार पुनर्रचना, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महत्त्वाच्या राजकीय पक्षांचा सहभाग आणि त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती, शेजारील देशांशी संबंध, भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणात भूमिका, अलिप्ततावादी धोरण, नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, भारतीय कृषी, उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय, बांगलादेशाची मुक्तता, राज्यातील संयुक्त सरकारे, विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी, काश्मीर, पंजाब आणि आसाममधील आतंकवाद, नक्षलवाद आणि माओवाद, पर्यावरणाविषयक चळवळ, महिलांची चळवळ आणि वांशिक चळवळ इत्यादी स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये निर्माण झालेल्या विविध प्रश्नांसंबंधीचे काही बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. यानंतर 1.12 मध्ये महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा अभ्यास आहे. त्यामध्ये त्यांची विचारप्रणाली व कार्य, यामध्ये गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्यायमूर्ती गोपाल रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षी कर्वे, राजश्री शाहू महाराज, महर्षी विठ्ठल शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्याय क्रांतिकारी तेलंग, डॉक्टर भाऊदाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर शेठ, गोपाळकृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णू शास्त्री चिपळूणकर, धोके कर्वे, घो कर्वे, विनोबा भावे, विनायक दासावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहुजी सावळे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगे महाराज इत्यादी समाजसुधारकांविषयीचा अभ्यास त्या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे व या संबंधीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्यांचे समाजकार्य किंवा त्यांचा जन्म, त्यांचे मृत्यू किंवा त्यांनी केलेल्या चळवळी संबंधीचे प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात. विद्यार्थी मित्र हो, 1.13 मध्ये महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या घटकांतर्गत प्राचीन ते आधुनिक महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा त्या ठिकाणी अभ्यासला जातो. त्यामध्ये कन्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी प्रायोगिक कला इत्यादी विषयीची माहिती त्या ठिकाणी घेतली जाते. तसेच प्रायोगिक कलामध्ये नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत, लोककला, लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड व इतर लोकनृत्ये, दृश्यकला, यामध्ये वास्तुरचना, चित्रकला, वास्तुशिल्प इत्यादींचा
त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. तसेच उत्सव महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासात वाङ्मय, वसंत वाङ्मय प्रभाव इत्यादीचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. यामध्ये भक्ती, दलित, नागरी व ग्रामीण वाङ्मय याचा समावेश केलेला आहे व त्यावरील प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आज आपण इतिहास या घटकाचा विचार केला. म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये इतिहास विषयासंबंधित जो अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमाचा जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला इतिहास विभाग किंवा इतिहास विषयातील प्रश्न सोडवणे हे अतिशय सोपे जातील. पुढील व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील भूगोल या घटकाविषयी माहिती घेऊ, त्याच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.